उन्हाळा असो किंवा सणांचा दिवस, केशराचा सुगंध, बदामाची पौष्टिकता आणि गरमागरम दुधाचा एक घोट घेताच शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते आणि होळीची आठवण करून देणारं हे मसाला दूध मन तृप्त करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट मसाला दूध, अगदी हॉटेलसारखं. अफाट, चविष्ट आणि झटपट बनणार मसाला देखील अगदी परफेक्ट सांगणार. ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिली तर प्रत्येक होळीला आठवणीने बनवणार. आणि हो, अशाच पारंपरिक, टेस्टेड आणि हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी आत्ताच कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे. दूध घेताना अगदी घट्टसर असलेलं दूध घ्या. दूध जर तुमचं थोडंसं पातळ असेल, विकतचं असेल तर थोडंसं आटवून देखील तुम्हाला घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया 15 ते 16 केशराच्या काड्या, जेणेकरून आपल्या दुधाला अगदी अप्रतिम असा रंग येईल. त्याचबरोबर टेस्ट बॅलन्स होईल आणि पौष्टिकता देखील वाढेल. त्यासाठी साधारणतः 15 ते 16 एवढ्या केशरच्या काड्या घेतलेल्या आहे. यामध्ये सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण हे अर्धा लिटरच्या प्रमाणात सांगितलं, परंतु तुमच्या आवडीप्रमाणे काही साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक देखील करू शकता. यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला गोड हवं असेल तर खडी साखरचं प्रमाण वाढवू शकता. पौष्टिकता आणखीन हवी असेल तर काजू बदामचं प्रमाण वाढवू शकता. आता या ठिकाणी घेतलेली आहे खडी साखर, गुलाबच्या पाकळ्या, या ठिकाणी मगज बी घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, विलायची, त्यानंतर कच्ची बडीशोप आणि मिरे घेतलेले आहे 4 ते 5. आता या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जायफळ देखील ॲड करू शकता. आता आपल्याला सुरुवातीला मगज बी आणि बदाम या ठिकाणी भिजत घालायचे आहे, कारण बदामाचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. बदामच्या सालमध्ये उष्णता असते आणि उन्हाळा स्पेशल किंवा होळी स्पेशल आपण हे दूध बनवत असताना त्या बदामची आपल्याला साल वरील काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या दुधामध्ये उष्णता येणार नाही. राहिलेले सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान असं दळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण विलायचीची जी वरील साल आहे ती काढून टाकणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जायफळ माझ्याकडे शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी जायफळ स्किप केलेलं आहे, परंतु तुमच्याकडे जर जायफळ असेल तर नक्कीच यूज करा. या ठिकाणी आपण आता विलायचीची वरील साल काढून घेऊया आणि यामध्ये जे बी असतं विलायचीचं ते टाकूया. आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला अगोदर सुकंच दळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा ही थंडाई करत असताना हे जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते सर्व साहित्य पाण्यामध्ये भिजत घातले जातं. त्यानंतर ते मिक्सरला दळून त्यानंतर ते वस्त्रगाळ करून घेतलं जातं. अशा पद्धतीने देखील ही थंडाई केली जाते, परंतु मला ही इन्स्टंट थंडाई करायला खूप सोपी वाटते. झटपट बनणारी रेसिपी आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण हे जे साहित्य या ठिकाणी आपण जेव्हा भिजत घालतो त्यावेळेस ते गाळून घेताना बऱ्याचदा त्यामधील जी पोषण तत्व आहे ती देखील त्यामध्ये तशी शिल्लक राहू शकतात. त्यामुळे मला ही रेसिपीची पद्धत बेस्ट वाटते. अगोदर आपण सुकं दळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकूया मगज बी, त्याचबरोबर बदामची वरील जी साल आहे ती सर्व काढून यामध्ये टाकायची. आता यामध्ये एखादं दुसरं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल नसेल, समजा तुमच्याकडे मगज बी नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालणार आहे. बदामची सर्व साल काढून घेतलेली आहे, ते यामध्ये टाकले आणि अगोदर आपण थोडंसं सुकं दळून घेऊया. त्यानंतर थोडंसं दूध टाकून छान अशी घट्टसर बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. हे पहा, अगोदर मी छान जेवढं सुकं दळून घेता येईल तेवढं जास्त सुकं बारीक दळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकायचं. खूप जास्त दूध टाकण्याची गरज नाही, घट्टसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे साधारणतः अर्धा कप एवढं मी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण हे मिक्सरला छान असं दळून घेऊ. हे पहा, मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान पेस्ट तयार झाली आहे. हवं तर तुम्हाला ही पेस्ट वस्त्रगाळ करून घ्यायची असेल तरी घेऊ शकता, परंतु मी यामध्ये जो मसाला हा तयार केलेला आहे तो सर्व त्याची पोषण तत्वे या दुधामध्ये उतरावी यासाठी हा मसाला मी गाळून वगैरे घेत नाही, असाच यामध्ये ॲड करत असते. हे पहा, दुधाला रंग देखील खूप छान असा आलेला आहे आणि हा सर्व जो मसाला आहे
तो आपण यामध्ये ॲड करूया. आणि आता सर्वात शेवटी आपण अगदी 3 ते 4 मिनटं छान अशी 1 ते 2 उकळी काढून घेतल्यानंतर आपलं दूध या ठिकाणी तयार होत आलं. कारण आपल्याला हा मसाला तयार करेपर्यंत दूध देखील छान असं आटलेलं होतं, छान घट्टसर असं झालेलं होतं. त्यावरची साय आलेली होती, ती साय आपण त्यामध्ये मिक्स करत राहिलेलं आहे आणि आत्ताच खूप दाटसर दिसत आहे. कारण हे जे होळी स्पेशल आपण ही जी थंडाई करतो, ही थंडाई खूप जास्त घट्टसर देखील नसते किंवा खूप जास्त पातळ देखील नसते. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलीच असते. त्यामुळे अगदी 1 ते 2 उकळ्या काढून घेतल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करूया. होळी स्पेशल आणि उन्हाळा स्पेशल आपली छान अशी ही थंडाई या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ती तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ती छान थंड करून देखील ती सर्व करू शकता. परंतु या ठिकाणी आता मला शूट करायचं आहे, खूप जास्त वेळ नाही, त्यामुळे मी ती आत्ता लगेचच तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. आणि हे जे कप आहे यामध्ये मी सर्व केल्यानंतर ती त्यानंतर तशीच फ्रीजमध्ये छान थंड करून घेणार आहे, त्यानंतर ती देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची होळी स्पेशल थंडाई एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही देखील थंडाई बनवत असाल आणि त्यामध्ये जर एखादं वेगळं साहित्य वापरत असाल किंवा करण्याची पद्धत तुमची वेगळी असेल, ती देखील मला कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा, जेणेकरून तशा पद्धतीची थंडाई आपण नक्कीच बनवू. त्याचबरोबर होळी स्पेशल कटाची आमटी, झणझणीत कटाची आमटी आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, तिथून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. त्याचबरोबर आणखीन काही उन्हाळा स्पेशल पौष्टिक रेसिपी देखील या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून तुम्ही ते चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजताच्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर करते. त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे ते समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर कविताज किचन स्पेशल प्रोडक्ट यामध्ये मसाले, कांदा लसूण मसाला असेल किंवा इतर मसाले देखील मी सेल करत असते. ते मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून हे सर्व मसाले तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता. त्यामध्ये चहाचा मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लोणचे मसाला, त्याचबरोबर मटण मसाला असे खूप सारे आपले वेगवेगळे प्रॉडक्ट आहे. ते सर्व प्रॉडक्ट तुम्हाला या नंबरवर संपर्क करून घरबसल्या ऑर्डर करता येतील. हा आपला ऑफिशियली नंबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्कीच करा. आणि हो, उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान अशी होळी स्पेशल थंडाई आपली बनवून तयार झालेली आहे. होळी स्पेशल आणखीन कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आणि होळी स्पेशल कांजीची रेसिपी आपण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे ती रेसिपी पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.